ए चा पगार बी पेक्षा 25% जास्त आहे, तर बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे असा प्रश्न विचारलेला आहे. आता याच्यासाठी सूत्र आहे बघा, आर छेदामध्ये 100 अधिक आर गुणिले 100. आता आर म्हणजे काय, तर आर म्हणजे टक्केवारी, आणि इथे अधिक का केलं, 100 अधिक आर का केलं, तर आर म्हणजे जेव्हा प्रश्नामध्ये जास्त हा शब्द येतो तेव्हा खाली काय करायचे असते, बेरीज करायची असते. आता सूत्रामध्ये वरील संख्या टाकायच्या आहेत. पहिले आर किती आहे 25%, छेदामध्ये 100 अधिक 25, आर म्हणजे किती आहे 25 गुणिले 100, पुन्हा खाली 25, छेदामध्ये यांची जर बेरीज केली 100 अधिक 25 किती झाले 125 गुणिले 100 जसे आहेत तसेच्या तसे. आता याला जर भाग लावला तर 25 एक्के 25, 25 पाचा 125, पुन्हा 5 एक्के 5, 5 दुने 10 आणि हा शून्य आहे जसाच्या तसा. म्हणजेच काय झालं, बरोबर उत्तर किती आले 20. 20 काय झाले 20% आले. 20% म्हणजे काय झाले, बी चा पगार ए पेक्षा किती टक्क्यांनी कमी आहे, तर 20% पगार कमी आहे. हे अशा पद्धतीने सोडवायचं आहे.